विधानसभा निवडणुकीत भाजपाने महायुतीच्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, तशी घोषणा देखील त्यांनी केली होती। मात्र लाडक्या बहिणींचा आर्थिक बोजा वाढल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही असं कृषी मंत्री म्हणत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक राज्य सरकार करत आहे, तर पुढच्या काळात शेतकऱ्यांना सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही तर रस्त्यावरची लढाई सुद्धा लढू असा इशारा खासदार अमर काळे यांनी दिलाय। अमरावतीच्या तळेगाव दशासर येथे शंकरपटात खासदार अमर काळे हे बोलत होते। लाडक्या बहिणीचा आर्थिक बोजा खूप जास्त वाढल्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू शकत नाही असं सध्या कृषी मंत्र्याचं स्टेटमेंट आहे। त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांची फसवणूक जर राज्य सरकार त्या माध्यमातून करत असेल, एक दोनदा मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ, एक दोनदा त्यांच्यासोबत भेटी घेऊन त्याची मागणी करू, पण पुढच्या काळामध्ये सरकार भारतीय जनता पक्षानं दिलेलं शेतकऱ्यांचं आश्वासन जर पुढच्या काळामध्ये त्यांनी पूर्ण केलं नाही तर रस्त्यावरची लढाई सुद्धा ही त्या निमित्तानं आम्ही लढू हा शब्द या निमित्तानं, या संघर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।